नमस्कार शेतकरी मित्रांनो. काही शेतकरी मित्रांना वाटतंय की 4 पिल्ले देणारी शेळी ही चांगली आहे का, किंवा 3 पिल्ले देणारी शेळी कोणाकोणाला अशा पद्धतीच्या शेळ्या आवडतात मित्रांनो. आणि काही ना असं वाटतं की आपल्या शेळ्या 2-2च पिल्ले देतात, किंवा कधीमध्ये 3 देतात मित्रांनो. 2 देणारे सुद्धा कधीमध्ये 3 देतात. पण काही ना असं वाटतं सतत आपल्या शेळ्या 2 किंवा 3-3 पिल्ले हे दिले पाहिजे मित्रांनो. तर त्याच्याबद्दल आज थोडीशी माहिती सांगणार मित्रांनो. 3 पिल्ले परवडते की 2 पिल्ले, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. तर सुरुवात आपण 3 पिल्ल्यापासून करू मित्रांनो. तर 3 पिल्ल्यामध्ये अशी अडचण येते मित्रांनो, 3 किंवा 4 पिल्ल्यामध्ये अशा प्रकारची अडचण येते मित्रांनो. जर शेळ्या तुमच्याकडे भरपूर असेल, किंवा 10 शेळ्या असेल, 10 शेळ्यामधल्या 4 शेळ्यांनी तुमचे 4 पिल्ले किंवा 3 पिल्ले दिले, तर त्याच्यामध्ये कसं होतं मित्रांनो, सकाळ संध्याकाळ तुम्हाला उभं राहून तिथं दूध पाजावं लागतंय. 4ही पिल्ले एक समान हे याच्यामध्ये वाढत नाही मित्रांनो. कोणाला दूध कमी होतंय, पाटीला कमी होतं शक्यतो मित्रांनो. पाटी हे याच्यामध्ये सुधारतच नाही. आणि हे बोकड जे आहेत तर ते जास्त दूध पित राहतात. तर त्याच्यामध्ये हे जमत नाही मित्रांनो, चांगल्या पद्धतीचं संगोपन होत नाही. तर 2-2 पिल्ले देणारी जर शेळी असली मित्रांनो, तर ती शेळी कशी, दोन्ही पिल्ले आपले दोन्ही सोडे मित्रांनो. तर जोपर्यंत ती शेळी आपली पिल्ले पाजते मित्रांनो, तोपर्यंत त्याच्याकडे जायचं सुद्धा काम पडत नाही. आपल्याला सोडून दिलं तर पिल्ले पाजायची सुद्धा गरज पडत नाही. तर 3-3 पिल्ले जर दिले मित्रांनो, किंवा 4-4 पिल्ले शेळ्याने दिले, तर सतत तिथं उभं राहून सकाळ संध्याकाळ त्यांना आपले खूप बेजाऱ्या होतात. तर माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर केला मित्रांनो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला मित्रांनो तर नक्कीच एक लाईक करा. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. धन्यवाद.